तुम्हाला माहिती आहे का, हा 5 मिनिटामध्ये तयार होणारा गावरान ठेचा आहे. आणि हो, याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा 7 ते 8 दिवस आरामात टिकतो. कसा बनवायचा चला पाहूया. नमस्कार. सुग्रण सोना या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. त्यामुळे कुठेही जायचं नाही, व्हिडिओ जराही स्किप करायचं नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करायचा आहे. चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथे बघू शकता हिरव्या गार मिरच्या घेतलेल्या आहेत. मार्केटमध्ये हिरव्या मिरच्या आलेल्या आहेत. स्वच्छ धुवून याचे देठं काढून घेतलेले आहेत. कोवळ्या लुसलुशीत गावरान मिरच्या आहेत ह्या. गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे. लोखंडी तवा आहे हा. आणि आता या स्वच्छ धुवून घेतलेल्या मिरच्या तव्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि आता याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित अशा इथं सगळीकडून उलटफुलट करून मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. आता काय होतं, बऱ्याच वेळेला ठेचा बनवत असताना मिरची कशी भाजावी हे लक्षात येत नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यावेळेस तुम्ही मिरच्या ठेच्यासाठी भाजताय ना, तर त्यावेळेस गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि फुल गॅसवरती उलटफुलट करून सगळ्या मिरच्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत. आता बऱ्याच वेळेला काय होतं, मिरच्या भाजत असताना मिरच्या उडतात, फुटतात मिरच्या या तव्यामध्ये. तर काय करायचं पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर बघू शकता, गॅसची फ्लेम फुल केल्यानंतर आपण मिरच्यांना कंटिन्यू हलवत राहायच्या आहेत. मध्येच कुठेही मिरच्यांना हे करायचं नाही. तर मिरच्या बऱ्यापैकी भाजलेल्या आहेत. फक्त अगोदर कोरड्या मिरच्या भाजून घ्यायच्या. नंतर यावरती थोडंसं मीठ घालायचं. तर मिरच्या उडू नये असं जर वाटत असेल तर अगोदर थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर यामध्ये तेल घालायचं. मीठ अगोदर का घातलं, मिरच्या फुटू नये किंवा उडू नये म्हणून अगोदर वरनं थोडंसं मीठ घातलं. आता तेल ओतलं थोडंसं. तेल ओतल्यानंतर मिरच्या सगळीकडे व्यवस्थित हलवून घेतल्या. गॅस बंद झाला होता त्यामुळे गॅस चालू करून घेतला. हे बघा, कोरड्या मिरच्या अगोदर व्यवस्थित भाजून घ्यायच्या, म्हणजे तेल घातल्यानंतर मिरच्या काय होतात, कडक होतात. त्यामुळं काय होतं, ठेचा आपला कडक होतो आणि तो खावासा वाटत नाही. पूर्ण भाजलेल्या आहेत. आता इथं मिरचीमध्ये थोडंसं पाण्याचा शिपका दिला आणि यावरती झाकण ठेवून दिलं आता. आणि एक 5 मिनिटं याला झाकण ठेवून द्यायचं. हे बघा, तर 5 मिनिटांनी बघा, पाणी कशासाठी घातलं मी सांगते. मिरची अगदी मऊसूत होते म्हणून यामध्ये अगदी पाण्याचा थोडासा शिपका दिलेला आहे. आता तुम्हाला वाटेल की पाणी घातल्यामुळे आपला हा ठेचा खराब होऊन जाईल, पण असं काहीही होणार नाहीये. आपला हा ठेचा अगदी 6 ते 7 दिवस आरामात टिकतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ठेचा बनवला तर आता इथं मिरच्या आणि तवा सुद्धा थोडासा थंड झालेला आहे. या मिरच्यांमध्ये मी लसूण घातला, लसूण सोलून घेतलेला आहे. थोडेसे जिरे घातले आणि मीठ तर आपण अगोदरच घातलं होतं. कमी वाटत असेल तर आपण वाटताना सुद्धा वरून थोडंसं मीठ घालायचं आहे. तर आता या मिरच्या ज्या आहेत ते तव्यातच आपण वाटून घेणार आहे, म्हणजे याचा तव्यातच ठेचा बनवणार आहोत. तर मी जी पद्धत दाखवते ना, ती अस्सल गावरान पद्धत आहे ठेचा बनवण्याची. एकदम खमंग आणि मस्त असा इथं ठेचा तयार होत आहे. तर खलबत्त्यातला एक गुंडा घेतला आणि गुंड्याने मस्त असं याला कुस्करून घेऊया, म्हणजेच व्यवस्थित असा याचा ठेचा बनवून घेऊया. हे बघा, सगळ्या मिरच्या आपण तव्यातच ठेचून घ्यायच्या आहेत. हे बघा, खलबत्त्यात सुद्धा तुम्ही ठेचा करू शकता, पण तव्यात केलेल्या ठेच्याची टेस्ट आणि चव खूप भारी लागते आणि ठेचा सुद्धा मस्त तयार होतो. बघा, तर खलबत्त्यातला दगड घेऊन लसूण पूर्ण चेचून घेतला आणि त्यानंतर सगळ्या मिरच्या सुद्धा व्यवस्थित अशा वाटून घेतल्या. प्रवासाला सुद्धा जाताना हा तुम्ही ठेचा घेऊन जाऊ शकता किंवा घरामध्ये नियमित तुम्ही असा ठेचा बनवून ठेवू शकता. कधी कधी भाजी खायचा कंटाळा येतो बघा, तर तयार केलेला ठेचा आणि त्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि मस्त असं खायचं. त्याचसोबत आणखीन एक कॉम्बिनेशन सांगते तुम्हाला, ते म्हणजे गावाकडच्या लोकांचं फेवरेट. भाकरी घ्यायची, भाकरीवरती दही घ्यायचं आणि त्यावरती ठेचा घालायचा. इतका भारी हा नाश्ता किंवा जेवण म्हणा तुम्ही लागतं ना, खूप छान लागतं. हल्लीच्या काळी असं होत नाहीये, सकाळी नाश्त्याला वेगळं, दुपारच्या जेवणाला वेगळं. पण पूर्वीच्या काळी लोकांची जर न्याहारी बघितली तर शेतकऱ्याची न्याहारी तर सकाळची ठेचा, भाकरी आणि दही असं असायचं. तर आपला इथं मस्त असा गावरान पद्धतीचा झणझणीत 7 ते 8 दिवस टिकणारा ठेचा तयार झालेला आहे. मस्त झालाय बघा, एकदम छान असं झालेलं आहे, बघू शकता. हे बघा, मस्त झालाय. यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. कोथिंबीर सुद्धा मी घातलेली आहे. तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला. तर कोथिंबीर घालून सुद्धा आता हा ठेचा जरी तुम्हाला कमी दिसत असेल
तर 7 ते 8 दिवस आरामात हा ठेचा टिकतो, कारण ठेचा म्हटल्यावर तोंडाला पाणी तर येतच, त्याशिवाय तो झणझणीतसुद्धा खूप असतो, त्यामुळे अगदी थोडा थोडा खाल्ला जातो. ठेचा काय भरपूर खाल्ला जात नाही, त्यामुळं एवढाच ठेचा 3 ते 4 माणसांसाठी 7 ते 8 दिवस आरामात टिकतो. बघा, मस्त असा एकदम छान ठेचा तयार झालेला आहे गावरान पद्धतीचा, बघू शकता. तर मी माझ्या घरामध्ये अशा पद्धतीनेच ठेचा बनवते. तुम्हाला खलबत्त्यामध्ये बनवायचा आहे, बनवला तरी सुद्धा चालेल, पण मिक्सरपेक्षा असा ठेचा बनवा तुम्ही एकदा आणि मला कमेंट करून सांगा कसा झालाय. बघा किती छान कलर आलाय बघा बरं ठेच्याला. ठेचा मस्त असा सगळीकडून एकसारखा झालाय. लसूण घातल्यामुळं ना इतकी टेस्ट भारी लागते, आणि ठेचा नाव जरी ऐकलं ना तर तोंडाला पाणी सुटते. आता ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटते, बघितल्यानंतर तर तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटले असेल. तर अशा पद्धतीनं गावरान पद्धतीचा ठेचा नक्की करून बघा, आणि बघा तुम्ही 7 ते 8 दिवस टिकतो का नाही ते. फ्रीज शिवाय 7 ते 8 दिवस टिकतो, आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बराच दिवस टिकतो ठेचा. त्यामुळं मिक्सरमध्ये न करता अशा पद्धतीने एकदा ठेचा नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा. तर चला आपण बघूया तरी ठेचा कसा झालाय. तर बघा, एक घेतला चपातीचा तुकडा, मस्त असा ठेचा. बघा किती तोंडाला पाणी सुटतंय बघितल्यानंतर. मस्त, आहा हा हा, किती छान झालाय बघा बरं. भन्नाट झालाय, भन्नाट लागतो. तर चला, मस्त असा गावरान पद्धतीचा ठेचा तयार झाला. काय मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. सुगरण सोना या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन बटन नक्की दाबा, म्हणजे माझी एकही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही. आणि हो, व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा. चला आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.